नमस्कार, मी आहे तन्वी आणि तन्वीज बेक्स मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर तुम्ही फोटो पाहून ओळखलाच असेल की आज आपण बनवतो टीचर डे स्पेशल केक आहे आणि याचा फ्लेवर होता बटरस्कॉच फ्लेवर। तर बटरस्कॉचचा फ्लेवर होता म्हणून मी बटरस्कॉचचा स्पॉन्ज तयार करून घेतला आणि त्याला 3 लेयर मध्ये कटिंग करून घेतलेली आहे। आता मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे मी याला सोकिंग केलं शुगर सिरपने आणि पाइपिंग बॅग मध्ये भरून घेतलेला आहे कॅरमल आणि कॅरमलने मी थोडासा स्प्रेड करून घेतला स्पॉन्ज वरती आणि नंतर मी व्हाईट क्रीमचा यूज केला आणि त्यानंतर मी क्रश आणि कॅरमलचे क्रंच असे मी फिलिंग मध्ये यूज केले। तसंच सेकंड लेयरला पण करून घेतलेला आहे, सोकिंग करून घेतली, नंतर कॅरमल लावून घेतला, क्रीम लावून घेतली आणि नंतर मग मी क्रश आणि कॅरमलचे क्रंच असं लावून मी फिलिंग मध्ये दोन्ही लेयरला सेम प्रोसिजर केलेली आहे। आणि नंतर मग मी जो आपला शेवटचा लेयर आहे तो ठेवून घेतला, त्याला शुगर सिरपने सोकिंग करून घेतली आणि त्यालाही मी कॅरमल असं लावून घेतला आणि स्प्रेड करून घेतलं पूर्ण केकला आणि नंतर मग मी याला क्रम्बल कोट रेडी करून घेतला आणि याला मी सेट करायला ठेवून दिलं 10 ते 15 मिनिटांसाठी फ्रीज मध्ये। आणि आपला केक सेट झाल्यानंतर मी याला क्रीम यूज करणार आहे, व्हाईट क्रीम। तर प्लेन फिनिशिंग करून घेणार आहे, पहिले टॉपला लावून घेतली, नंतर साइडला पॅलेट नबच्या साहाय्याने आणि नंतर मग मी याला आपला प्लेन फिनिशिंग करायचा स्क्रॅपर आहे स्टीलचा माझ्याकडे, त्याने मी प्लेन फिनिशिंग करून घेतली, एक्सेस क्रीम काढून घेतली। आणि हा जो केक होता तो लेडी टीचर होता त्यांच्यासाठी सरप्राईज केक होता, यासाठी मी याला पिंक कलरचा यूज केलेला आहे। तर पिंक कलरची क्रीम मी केकच्या अशी डाऊनला लावून घेतली पॅलेट नबच्या साहाय्याने आणि थोडीशी टॉपला लावून घेतली आणि पुन्हा मी याला असं प्लेन फिनिशिंग करून घेतली आणि टॉपला मी स्पूनच्या साहाय्याने असं स्पिरल पॅटर्न करून घेतलं आणि थोडंसं त्याला जो बोर्डला लागलेली होती क्रीम ती सर्व क्लीन करून घेतली। नंतर असं ग्रीन कलरचा क्रीम भरून घेतली मी एका पाइपिंग बॅग मध्ये आणि असं गोल मध्ये करून घेतला आणि मग नंतर मी माझ्याकडे जो चॉकलेटचा मोल्ड होता छोटे छोटे फ्लावर्स त्याच्यामध्ये मी व्हाईट चॉकलेट कंपाऊंड मेल्ट करून घेतला आणि व्हाईट आणि पिंक कलरचे फ्लावर्स मी सेट करून घेतले आणि असे त्यांचं डेकोरेशन केला आणि मध्ये लावून घेतलेलं आहे मी फॉन्डंटचं मी त्याच्यामध्ये टॉपर तयार करून घेतलेला तो सेट करून घेतला आणि नंतर मग जी माझी ग्रीन कलरची जी पाइपिंग बॅग होती त्याला मी व्ही कट करून घेतला आणि असं पानाचा शेप तयार करून घेतला आणि ह्याच पाइपिंग बॅगने मी साइडला बॉर्डर पण करून घेतली। ती बॉर्डर खूप छान दिसत होती, तुम्ही बघू शकता। तर तुम्ही कधी यूज करू शकता जर आपलं एकच कलरची क्रीम असेल आणि आपल्याला तो कोण पुन्हा यूज करायचा आहे पाइपिंग बॅग तर 2 डिझाईन्स मध्ये करू शकता। तर मी पहिला वरती पण यूज केली आणि नंतर मी साइड बॉर्डरला पण करून घेतली, तर खूप छान तयार झाला। आता मी ह्याचे राहिलेले फ्लावर्स होते माझ्याकडे ते मी असे साइडला लावून पण त्यांचं डेकोरेशन करून घेतलं, तर ते खूप छानच दिसत होतं त्या बॉर्डरवरती सर्व फ्लावर्स लावून घेतल्यानंतर मग मी शुगर बॉल होते छोटे आणि मोठे त्याच्या साइडला स्प्रिंकल करून घेतले आणि त्याचं एक थोडं वेगळं लुक आलं अजून केकला छान। आणि आता आपला केक रेडी झालेला आहे। तुम्हाला जर माझे व्हिडिओ युजफुल वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।